आपण पाहणार आहोत घरच्या घरी एकदम हॉटेलसारखी मटर पनीर मिक्स मसाला कसा बनवायचा हे मी दाखवते तुम्हाला। त्यासाठी इथं मी 200 ग्रॅम पनीर घेतले आणि ह्या पनीरच्या भाजीसाठी इथं मी मटर पनीर मिक्स घेतलेला आहे। हे आपण नंतर दुधामध्ये कालवणार आहोत। ह्याच्यासाठी किती दूध लागणार आहे हे पुढे मी दाखवतेच तुम्हाला, पण त्या अगोदर मसाले पण दाखवते। इथं आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, घरचा मसाला आहे, इथं मीठ आहे चवीनुसार। तर चला आता आपण आहे ना हा मसाला सगळा आपण दुधामध्ये कालवून घेऊया, त्यानंतर मग हे पनीर सुद्धा कट करून घेऊया। तर आता मी इथे एक बाउल घेतला आहे आणि बाउलमध्ये मी जवळजवळ 1 ते 1.5 फुलपात्र दूध घेतलेला आहे आणि दुधामध्ये जो रेडीमेड मटर पनीर मिक्स मसाला आहे ना तो त्याच्यामध्ये टाकून तो मिक्स करून घेणार आहे, कारण गाठी होऊ नये म्हणून आपण चमच्याने व्यवस्थित छान त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि बाकीचं आपण जोपर्यंत भाजी शिजायला टाकत नाही तोपर्यंत हा मसाला छानपैकी दुधामध्ये मिक्स होतो। हे पनीर आहे ना स्वच्छ धुवून घेतले आणि आता ह्याचे आपण असे छोटे छोटे पीसेस करून घेऊया। तर आता गॅसवरती एक पॅनची कढई ठेवली मी आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 2 ते 2.5 चमचे इथे तेल वापरले मी। पनीर छान कट करून घेतलं होतं। आता हे पनीर तेलामध्ये ना छान असं फ्राय करून घ्यायचं, आपल्याला गोल्डन सालो फ्राय करून घ्यायचं आहे। आता मी पनीर टाकले तेलामध्ये पनीर टाकले ना की काही जणी काय करतात लगेचच असं ते पलटी करायला बघतात, पण असं करायचं नाही। जोपर्यंत पनीर छान सेट होत नाही ना तोपर्यंत पनीर अजिबात पलटी करायचं नाही। आता तुम्ही बघू शकता मी जवळजवळ ना 3 ते 4 मिनिट असंच पनीर एका जागेवरच ठेवलं होतं, तर छानपैकी असं पनीर एका साईडनं भाजलं गेलेलं आहे गोल्डन ब्राऊन, आणि कुठेही पनीर तुटत नाही किंवा असं रबऱ्यासारखं सुद्धा होत नाही, खूप छान क्रिस्पी असं भाजलं जातं। त्यानंतर आता वाटपाची तयारीसुद्धा मी पुढे दाखवणार आहे तुम्हाला। वाटण्यासाठी काय काय मी साहित्य घेते पनीरच्या भाजीसाठी। तर इथं कुकरच्या भांड्यामध्ये मी त्याच्यामध्ये मी टोमॅटो घेतलेला आहे आणि कांदा घेतलेला आहे। टोमॅटो आणि कांद्याची आता प्युरी करून घेते आहे। प्युरी करून घेतलेली आहे, तुम्ही सेपरेट केली तरीसुद्धा चालते। तर आता पॅनच्या कढईमध्ये मी तेल जे पनीर तळायला टाकलं होतं ना त्याच तेलामध्ये आता मी ही प्युरी टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी 2 चमचे आलं लसूण पेस्ट घातली। आता ही आलं लसूण पेस्ट घालून छानपैकी असं परतून घेतले, त्याला छान तेल सुटलेलं आहे तुम्हाला दिसत असेल। ह्याच्यामध्ये मी घरगुती मसाला आणि मीठ आणि पनीर मसाला मिक्स टाकून आहे ना हे छानपैकी असं परतून घेतलेलं आहे मी। आता जे आपण पनीर बटर मसाला मिक्स घेतलं होतं दुधामध्ये मिसळून, आता ते सुद्धा आपल्याला ह्या कांद्याची आणि टोमॅटोची जी प्युरी केली होती त्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायची आहे। जेवढं आपल्याला घट्ट भाजी करायची तेवढी आपण करू शकतो, जेवढी पातळ करायची तेवढी करू शकतो, पण मी मीडियमच भाजी बनवणार आहे। आणि हे छानपैकी आता मिक्स करून घेतले मी आणि थोडंसं वरून मी पाणी घातलेलं आहे, जे वाटपाचं पाणी होतं किंवा मग जे प्युरीचं पाणी होतं ते मी घातलेलं आहे। आता एक उकळी फुटलेली आहे। उकळी फुटल्यानंतर जे पनीर आपण शालो फ्राय करून ठेवले होते ते पनीर आता भाजीमध्ये ॲड करते आणि अशी काहीशी आपली ही पनीरची मटर पनीर मसाला मिक्स अशी भाजी तयार आहे। तर तुम्हाला ही मटर पनीर मसाला मिक्सची भाजी कशी वाटली नक्की सांगा। आणि मी घरच्या घरी चपाती बनवली होती, लाल माठ भाजीसुद्धा माझी खूप आवडीची होती, तीसुद्धा बनवलेली, तर ती पण ताटामध्ये घेतलेली आहे। आणि तुम्हाला ही पनीरची भाजी कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा। आवडली असेल तर तुमच्या घरी ट्राय करा आणि माझ्या ह्या नवीन प्रतिमाज किचन चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। ओके बाय।